नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण भारताने केलेली पंचवार्षिक योजनांची वाटचाल ही अभ्यासली आहे. त्या दृष्टीने 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 मध्ये राबवण्यात आली. यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत, बँकांचे राष्ट्रीयीकरण. तर राष्ट्रीयीकरण करणे म्हणजे काय? तर पूर्वी बँकिंग व्यवसाय हा खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता आणि तो व्यवसाय राष्ट्राच्या ताब्यात येणं म्हणजे बँकांचे राष्ट्रीयीकरण करणं. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर होती. इंग्रजांद्वारे करण्यात आलेलं आर्थिक शोषण आणि त्याचे विपरीत परिणाम हे स्पष्ट दिसत होते. देशातील काही मुठभर लोकांजवळच अमाप संपत्ती होती. उरलेला 90% समाज हा गरिबीचे जीवन जगत होता. आणि ताशकंद करारानंतर लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला आणि 1967 साली इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या. आणि त्या काळात देशातील 14 मोठ्या बँकांजवळ देशातील 80% संपत्ती होती आणि या बँकांवर काही मुठभर श्रीमंत लोकांचा ताबा होता. सामान्य व्यक्तीला बँकेकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. मग 1967 मध्ये इंदिरा गांधींनी निर्णय घेतला आणि बँकांवर शासनाचे नियंत्रण असावे हा यामागील हेतू होता. आणि 19 जुलै 1969 रोजी देशातील 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. राष्ट्रीयीकरण होण्याच्या आधी देशामध्ये केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमात्र शासकीय बँक होती. याचे राष्ट्रीयीकरण 1955 मध्ये करण्यात आलं. इम्पेरियल बँकचं राष्ट्रीयीकरण केलं आणि भारतीय स्टेट बँकेत त्याचं रूपांतर झालं. आणि या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. बँकांचं राष्ट्रीयीकरण करण्यामागे कारण होतं बँकेतून श्रीमंत लोकांचा प्रभाव नष्ट करणं, सामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणं, देशातील आर्थिक शक्तींचे संकेंद्रण थांबवणं आणि उद्योगांसाठी नवीन वर्गास प्राधान्य देणं. म्हणजे यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात सर्वात मोठी उलाढाल होणार होती. देशाचा चौफेर विकास करणं या 14 बँकांच्या राष्ट्रीयीकरण करण्याने साध्य झालं. जेव्हा भारतीय स्टेट बँकेत इम्पेरियल बँकेचं भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झालं त्यावेळेस देशात बँकांच्या 8,322 शाखा होत्या. पण 1994 साल उगवता या शाखा जवळपास 60,000च्या पलीकडे पोहोचल्या. भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली हे आपण पाहिलंय. योजना राबवताना म्हणजे पंचवार्षिक योजना राबवायच्या, त्याच्यासाठी कार्यक्रम राबवायचे तर काय पाहिजे? आर्थिक बळ पाहिजे, पाठबळ पाहिजे. आणि त्यामुळे आर्थिक धोरणं राबवताना जी तूट निर्माण होईल ती तूट भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयीकरण होणं गरजेचं होतं. कारण त्यामुळे काय होणार होतं? पैसा सरकारच्या ताब्यात जाणार होता, मुठभर लोकांचं त्याच्यावरचं वर्चस्व उठणार होतं आणि तो पैसा जनतेच्या कल्याणासाठी लागणार होता. राष्ट्रीयीकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा
नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता आणि याच्याच जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. तर प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशॅलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे अशी मागणी केली आणि कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता आणि यानुसार काय करण्यात आलं? बँकांचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. आता हे जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं, तुम्हाला इथं बँकांची नावं दिलेली आहेत. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्या राष्ट्रीयकरण केलेल्या बँकांचा उल्लेख इथं आलेला आहे. तुम्हाला त्या संकल्पना चित्र स्पष्ट करा म्हणून सुद्धा विचारल्या जाऊ शकतात किंवा अजून चुकीची जोडी ओळखा. राष्ट्रांचं बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेल्या बँका. 1980 मध्ये 14 बँकांनंतर 1980 मध्ये आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं आहे. याच्यासाठी 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. तर त्या 20 कलमी कार्यक्रमातील तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन आणि जलसंधारण योजनात वाढ करणे. जास्त भर हा शेतीवर देण्यात येतो कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा विकास झाला म्हणजे आपोआपच भारताचा विकास होणार आहे. मग संपत्ती सर्व एकवटली जावी हे योग्य नव्हतं आणि त्याच्यासाठी काय करण्यात आलं? संपत्तीची समान वाटणी करावी, शेतकऱ्यांना किमान वेतन, शेतमजूर जे आहेत त्यांना किमान वेतन मिळावं आणि जलसंधारण योजनात वाढ करावी. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. तस्करी म्हणजे काय? तर अवैध असा व्यापार. मग प्राण्यांची तस्करी केली जाते, अंमली पदार्थांची चोरून केलेला व्यापार, गुन्हा. तर ती तस्करी रोखणे, कर चुकवण्याचं जे प्रमाण आहे ते कर चुकवण्याचं प्रमाण सुद्धा कमी करणे. आपण कर भरला नाही, मग कर भरावा लागू नये त्याच्यासाठी खोटे कागदपत्र सादर करणं, तर असं करू नये. जर आपण पैसा कमवत आहोत तर त्याचा कर सुद्धा चुकवला गेला पाहिजे. जर तुम्ही कर चुकवणार नाही, शासन दप्तरी जर आर्थिक मदत होणार नाही, जर तुम्ही कर दिला नाही तर शासनाजवळ पैसा येणार नाही आणि शासनाजवळ पैसा येणार नाही याचाच अर्थ काय? की आपल्या विकासाच्या संधी आणि त्यासाठी लागणारा पैसा सरकार उभा करू शकणार नाही. त्यामुळे कर चुकवू नये. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित राहावे, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करावी, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा,
शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा 20 कलमी कार्यक्रमांचा उद्देश होता आणि त्याद्वारे नागरिकांना सगळ्या सुविधा, जसं आता शाळा आहे, दळणवळण सुविधा आहे, घर आहे, वस्त्रोद्योग आहे, हातमाग क्षेत्र विकास आहे म्हणजे रोजगार निर्मिती आहे, कर्जमुक्ती आहे दुर्बल घटकांची की ज्यांनी प्रयत्न केले, कर्ज घेतलं, तर अशा दुर्बल घटकांची कर्जमुक्ती आहे. या सर्वांमुळे काय होणार होतं? भारताचा विकास होणार होता. शाळा आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यांचा विकास होणार होता आणि हा विकास झाला की आपोआप देशाचा विकास होईल. या दृष्टीने 20 कलमी कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी अंमलात आणला. याच्या पुढे भारतातील कामगारांच्या समस्या आणि त्याच्यासाठी झालेला संप याची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत.